राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज आपल्या चॅनलवर एक पाहुणे आलेले आहेत. मी त्यांचा परिचय करून देतो. आमच्या यूट्यूब विद्यापीठाचे जगद्गुरू शंकराचार्य भाऊ तोरसेकरांचे पट्ट शिष्य आणि माझे गुरु आणि ॲनालायझरचे सर्वेसर्वा श्री सुशील कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. नमस्कार सुशील. नमस्कार. पहिल्यांदा दुरुस्ती करतो, मी तुमचा गुरु होऊ शकत नाही. नाही, तुम्ही माझे गुरु आहात. कारण वयाच्या 73 वर्षी तुम्ही मला एक गुरु मंत्र दिला आणि माझं म्हातारपण फार सुखात गेलं आणि त्या दृष्टीने तुम्ही गुरु आहात. सगळ्यात मोठी गोष्ट, मी पाहुणा पण नाहीये, कारण अनालायझर सोबतच हे चॅनल चालू आहे, त्यामुळे मी पाहुणा होऊ शकत नाही. पाहुणा म्हटलं तर आपण हळदी कुंकासारखं होईल. तुम्ही मला लावायचं, कारण अनालायझर तुम्ही बऱ्याच वेळेला आलेले आहात, त्याच्यामुळे हळदी चला पाहुणा हा शब्द मागे घेऊ, तरी गुरु हा शब्द मागे घेणार. तरी महाजन आणि महाजनवर मी स्वागत बोलल्याबद्दल आभार मानतो. आम्ही सगळेजण तुमच्यावर प्रेम करणारे खूप काळजीत पडलोत गेले 2-3 दिवसापासून की आपण जाहीर केलं की तुम्ही राजकीय संन्यास म्हणजे राजकारणावर काही बोलणार नाहीत. हो, पॉलिटिकल अनालिसिस 20 तारखेपासून मी करणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय. पण ते करणार नाहीला एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे जर एकाने वर्तवलेले राजकीय भविष्य खरे ठरले तर राजकीय भविष्य वर्तविण्याचा नैतिक अधिकार मला नाही असं समजून मी थांबण्याचा निर्णय घेतलाय. एक अट पण ठेवली आहे की जर तसं घडलं नाही तर भविष्य वर्तवणाऱ्या व्यक्तींनी राजकीय संन्यास घ्यावा. ते राजकीय संन्यास घेतील किंवा ते घेतील तर मी घेईल असं नाही, ते राजकीय संन्यास घेतील किंवा मी माझं अंदाज वर्तवणं, अनालिसिस करणं बंद करील, कारण ते तेवढंच भयंकर भविष्य त्यांनी वर्तवलेलं आहे. म्हणजे देशाच्या नेतृत्वात बदल होण्याचं भविष्य वर्तवलंय. त्यामुळे तसा स्पष्टपणे सांगावं लागलंच. अहो सुशीलजी, त्या व्यक्तीला जर स्वतःच भविष्य माहित नाही तर दुसऱ्याचं काय भविष्य ते वर्तवत आहेत, मला सांगा ना. काका, ज्याला आपली भविष्य माहीत नसतात तोच अशा लोकांची भविष्य वर्तवत असतो. 19 डिसेंबर ही तारीख दिली आहे त्यांनी आणि सांगितले की 19 डिसेंबरला देशात मराठी पंतप्रधान होईल. आता हे मराठी पंतप्रधान होईल हे वाक्य मी फार वेगळ्या अर्थाने घेतोय. म्हणजे आत्ता फक्त मी त्याचा एकच अर्थ काढलाय, म्हणजे राजकीय अनालिसिस बंद करण्याचं आव्हान देताना एकच अर्थ काढलाय, ते म्हणजे मोदी जातील. एवढ्याच अर्थावर आपण आत्ता बोलतोय. 19 डिसेंबर पर्यंत मोदी जातील. म्हणजे आज आपण बोलतोय ती तारीख आहे साधारणतः 16-17 पर्यंत हा व्हिडिओ प्रकाशित होईल आणि त्याला 2 दिवस बाकी असतील. 2 दिवसामध्ये मोदी जातील आणि नवा पंतप्रधान येईल. तोही भाजपचा असेल, तोही मराठी असेल, असं ठामपणे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलेलं आहे. पण पृथ्वीराज चव्हाणला हे माहित नाही की मोदी हे सुद्धा मराठी आहेत. मोदींचे गुरु इनामदार, दुसरे गुरु संभाजीराव भिडे हे मराठी होते ना. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांची यामागची भूमिका लक्षात घेतली पाहिजे पहिल्यांदा. आणि मला खात्री आहे की चव्हाणांचं भवितव्य खरं ठरणार नाही. फक्त यातल्या डावपेचांना उघड करणं आवश्यक आहे. मला खात्री आहे खरं होणार नाही. डावपेचांना उघड करणं यासाठी आहे की मोदी जातील हा भ्रम, अफवा सगळे पसरवत आहेत. म्हणजे हा भ्रम काँग्रेसवाले पसरवत आहेत, राहुल गांधी पसरवत आहेत, पुन्हा प्रियंका गांधी पसरवत आहेत, मल्लिकार्जुन खरगे पसरवत आहेत. एवढंच नाही तर मोदी मरावे तिथपर्यंत चाललंय. हो, परवा काँग्रेस सभेमध्ये. एवढंच नाही, तुम्ही मल्लिकार्जुन खरगेंची विधानं ऐका बरं. गंमत अशी आहे, इतके नादान आहेत ही माणसं की आपल्याच राजस्थान मधल्या एका शहराच्या महिला शाखेच्या अध्यक्षबाईंनी बोललेली ही वाक्य कोणीतरी मी ओळखत पण नाही असं म्हणून प्रियंका गांधी नाकारतात. असले चिकार असतात. म्हणजे आपला माणूस आपल्याकरता हे खोटं बोलतोय आणि ते नाकारतात. हे पृथ्वीराज चव्हाणांनी डोक्यात घेतलंय का?
नाही, त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये काही लोकांना उघड्या फुटायला काका दिवसा स्वप्न पाहू लागलेत. काका एक वाक्य बोलू, हा, म्हणजे संकेताचा भंग करून वाक्य बोलू. नामर्दानी पिता होण्याची स्वप्न बघायची नसतात. षंडांना पिता होता येत नसतं, घ्यायला तर दत्तक घेऊनच करावं लागतं. ज्या कोण्या नामर्दांना मोदी असताना आपण पंतप्रधान होऊ अशी स्वप्न पडायला लागलीत, त्यांना कोणतं तरी लेकरू दत्तक घेऊनच आपलं नाव लावलं पाहिजे, किंवा कोणाच्या तरी मांडीवर दत्त गेलं पाहिजे. मांडीवर दत्तक गेलं पाहिजे. म्हणजे नामर्दाला मांडीवर गेल्याशिवाय बापाचं नाव मिळत नसतं हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण तर स्वतःला आता पुढचे देशाचे गृहमंत्री समजतायत असं. हो, मंत्रिमंडळाचं वाटप झालंय स्वप्नात. मुंगेरलाल के हसीन सपने चालू आहेत. अगर ऐसा होता तो वैसा होता तो, त्या गाण्यासारखा आहे. तू होती तो ऐसा होता, तू होती तो तैसा होता वैसा होता, तसं चाललंय. म्हणजे महाराष्ट्रातला एक मराठी माणूस पंतप्रधान झाला, ते झाल्यावर सबका साथ सबका विकास हे मोदींचं वाक्य घेऊन ते काँग्रेसवाल्यालाही सोबत घेणार, ते यालाही सोबत घेणार, ते काकांनाही सोबत घेणार. मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं. पंतप्रधान मंत्रालयातून थेट गृह मंत्रालयाकडे जाण्याची स्वप्न काही जणांना पडतायत आणि विधवर हसत लोक सांगतायत की हे होणार आहे. हे करण्यामागचा हेतू लक्षात घ्या, तारखा लक्षात घ्या. या तारखा अशा आहेत, काँग्रेसवाल्यांना काय मुहूर्त बिर्त कळत नाही. म्हणजे नेमकं यांनी सांगितली तारीख, आपली मनात आली काय त्या तारीख सांगितली पाहिजे, 19 डिसेंबर सांगून टाकली. अरे 19 डिसेंबर अमावस्या आहे, दर्शवेळा अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी सरकार पाडणं आणि सरकार नवीन लगेच स्थापन करणं, या गोष्टी घडणार आहेत का? खरं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचं शिक्षण अमेरिकेत झालं, त्याच्यामुळे त्यांना भारतीय संस्कृती अमावस्या पौर्णिमा हे काही माहित नाही. आयुष्य यांचं, यांच्या वडिलांचं, यांच्या आईचं यशवंतरावच्या चव्हाण विरुद्ध राजकारण करण्यात गेलं, आयुष्य गेलं यांचं, तरी यांना मराठी माणसाचा पोळका. आणि त्याहूनही मोठी गोष्ट अशी की मध्ये बातमी ऐकली की आता पृथ्वीराज बाबांनी कराड सोडून दिलं, ते आता मुंबईत राहणार आहेत. कराड सोडून देण्यामागची भूमिका यांना काँग्रेसचं असलेलं समर्थन लक्षात घ्या. हो, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय. दारुण, दारुण पराभव झालाय. दारुण नाही, दारुण पराभव झालाय. आणि या पराभवात कोण कारणीभूत आहे, कोण केलाय पराभव? अतुल बाबा भोसलेंनी. म्हणजे पृथ्वीराज बाबा भोसले आणि अतुल बाबा भोसले. पृथ्वीराज बाबांच्या हयातीत दुसरा बाबा तयार करणारा पक्ष कोणता होता? हे अतुल भोसले कोणाचे जावई आहेत? हे अतुल भोसले काँग्रेसचे मोठे नेते दिलीप देशमुख यांचे, लातूरच्या दिलीप देशमुखांचे जावई आहेत. दिलीपराव देशमुखांची एकुलती एक कन्या ही अतुल बाबांची बायको आहे. काँग्रेसच्याच एका मोठ्या नेत्याने आपल्या जावयाला पूर्ण मदत करून भाजपात पाठवून काँग्रेसच्याच एका मुख्यमंत्र्याचा पराभव केला. आता बाबा त्या काँग्रेसची बाजू घेत आहेत. तुम्हाला गंमत सांगतो, ज्या बाईनी मोदी तेरी कब्र खुदेगी आज नाही तो कल खुदेगी अशी घोषणा दिली, त्या बाईला मी ओळखत पण नाही. असले चिकार असतात असं प्रियंका गांधी म्हणतात. अहो मागं राहत नाही कुणी उभा. पृथ्वीराज चव्हाणांच्या या वाक्याची पुनरुक्ती काँग्रेसच्या कोणत्या नेत्यानं केली आहे का? राहुल गांधी म्हणालेत का? आणि बर ही माहिती एवढीच जेन्युइन असती, पक्की असती, खात्रीलायक असती, तर पृथ्वीराज बाबा तोंडून कोण कशाला बोललं असतं? स्वतःच ते बोलले. राहुल गांधी बोलले असते, प्रियंका गांधी बोलल्या असत्या, सोनिया गांधी मुडकं हिंदीत बोलल्या असत्या. या 3 गांधीपैकी कुणीही बोललेलं नाही. आणि हे गांधीहून गांधीनिष्ठ पृथ्वीराज चव्हाण बोलायला निघाले. या पृथ्वीराज चव्हाणांना एवढे कळत नाहीये की आपलं सरकार लकवा, हाताला लकवा मारलेलं सरकार, धोरण लकवा मारलेलं सरकार म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी पाडलं होतं. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती. पण आम्हा सगळ्यांचं जे तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमच्यावर जो आमचा प्रगाढ विश्वास आहे की तुम्हाला पक्की खात्री आहे की असं काही घडणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला संन्यास घेण्याची वेळ येणार नाही, किंबहुना तोंड लपत फिरायची पृथ्वीराज चव्हाणलाच वेळ येऊ शकते असं मला वाटतं. पण आमची एक शिष्य म्हणून गुरुदेवाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण संन्यास वगैरेची भाषा घेऊ नका. नाही काका, ही भाषा डावपेच म्हणून नव्हती, उद्विग्नता होती तुमची. हो तुम्ही म्हणजे जर मला त्याची अक्कल नसेल ना की राजकारणात काय घडतंय हे बघण्याची, तर आपण काय अधिकाराने बोलायचं? आपण का राहुल गांधी आहेत? आपण का संजय राऊत आहेत तोंडात वाटेल ते बोलायला?
आपण या कॅटेगरीतली माणसं नाही आहोत ना, आपण सामान्य लोक आहोत ज्यांना राजकारणातलं थोडंफार कळतं. म्हणजे माझा दावा असा आहे की राहुल गांधी, संजय राऊत यांना राजकारणातलं घंटा कळत नाही आणि तरीही ते बोलत असतात. आपण एवढे निर्लज्ज पण नाही आहोत की आपल्याला काहीच कळत नाही आपण बोलत राहायचं. जर आपल्याला कळत नसताना आपण बोलतोय तर थांबलं पाहिजे. एवढं मोठं भयंकर देशात काहीतरी घडणार आहे त्याचा अंदाजच आला नाही आपल्याला, ही वाईट आहे ना गोष्ट. म्हणून थांबलं पाहिजे हा निर्णय घेतलाय. आणि मला माझ्यावर नाही, मला देशाच्या भविष्यावर विश्वास आहे. मी अजून सांगतो, कोणी मला अंधभक्त म्हणेल, कोणी मला मोदी भक्त म्हणेल, कोणी मला नमो भक्त म्हणेल, काय म्हणायचं ते म्हणा. या राष्ट्राच्या कल्याणासाठी ईश्वराने पाठवलेला दूत म्हणून मी मोदीकडे बघतो. हे माझं व्यक्तिगत मत आहे, ते तुम्हाला मान्य असलं पाहिजे असा माझा दावा नाही. या देशाचं नशीब उत्तम आहे. अजून तरी मोदी हटणे शक्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांची जी तारीख आहे 19 डिसेंबर, ती कदाचित तारीख खरी असेल. फक्त मला प्रश्न एवढाच आहे की 19 डिसेंबर 2032, 19 डिसेंबर 2036 की 19 डिसेंबर 2044. मोदी जाण्याचा काळ कोणता असेल मला माहित नाही, पण एक दिन तो आएगा, मोदी जरूर जाएगा पीएम पद से. पण तो 32, 34, 36, 44 असं कुठलं तरी वर्ष असेल. अशी दिवा स्वप्न उगाच कोणी बघू नये तेवढंच मला वाटतं. आणि तो ठामपणा दिसावा माझ्या बोलण्यातला. म्हणजे उगाच आपण जाणार नाही हा अंधभक्तासारखा अंधविश्वास. भक्ती अंधच असते, श्रद्धा आंधळेपणानेच ठेवायची असते, तरच जगाचं कल्याण होतं. तुम्ही देव खरंच आहे का, तो काशाय वस्त्रधारी आहे का, तो 4 हाताचा असतो का, असं कुठं असतं का, देवानं छो म्हणलं एखादी गोष्ट घडली असं कुठं होतं का, असं शंका कुशंका व्यक्त करत देवावर विश्वास ठेवाल तर देव दिसतच नाही. देव दिसायचा असेल तर अंधभक्ती करावी लागते. तसा मी अंधभक्त म्हणूनच सांगतो की या जगाच्या कल्याणासाठी, या भारताच्या कल्याणासाठी आत्ता देवानं पाठवलेला माणूस मोदी आहे. मोदी लवकर हटणे नाही आणि तो हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला त्यात यश येणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे. तो लोकांनाही कळावा यासाठीच ही वाक्य मी केलेली आहेत. तुला खात्री देतो की पृथ्वीराज चव्हाण राजकीय संन्यास घेणार नाहीत आणि अनालिसिस बंद करण्याची वेळ माझ्यावर येणार नाही. ते घेणार नाहीत यासाठी की ते निर्लज्ज आहेत आणि मी थांबणार नाही यासाठी की मी ठाम आहे आणि मला खात्री आहे. मी समारोप करताना एवढंच सांगेन की असं काही घडणार नाही, पण अशी कल्पना जर केली असं काही घडलं तर लक्षात घ्या, गृहस्थ आश्रमात असताना सुशीलजी एवढे कडवट हिंदुत्ववादी आहेत, मोदीच्या बाजूने बोलतायत. उद्या संन्यासी झाल्यावर तर काही होऊ शकतं, कारण त्यांना काही पासच नसतील ना. आज तरी गृहस्थ आश्रमाचे पास असल्यामुळे तुमच्यावर काही बंधन आहेत, संन्यासाला कसले आले पास. त्याच्यामुळं पृथ्वीराज बाबा, आता आपण मुंबईमध्ये त्या, मला वाटतं ते इथं राहतात कुठं, त्या जुनी कोहिनूर मिल होती त्या भागाचं काय नाव आहे, ते तिथं राहतात. तर त्यांनी तिथंच राहावं. आता कराडला जायचं स्वप्न पाहून ये. गृहमंत्री स्वतःला म्हणून घ्यायला हरकत नाही, पाहिजे तर 2-4 बॉडीगार्ड आम्ही पाठवू, तुम्हाला बरं वाटेल असं. सुशीलजी, आपण आलात, खूप खूप धन्यवाद.